नगर व नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून 8.5 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा मार्ग मोकळा झालाय। यावरून मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक असा संघर्ष पेटला होता। पाणी सोडण्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती, पण सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत जायकवाडीला पाणी सोडण्यास सांगितले। जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी केलेल्या समन्यायी पाणी वाटप कायदा नेमका काय आहे, कोणत्या धरणातून किती पाणी सोडले जाणार आहे, पाणी वाटपाचा संघर्ष टाळण्यासाठी नेमकं काय केले पाहिजे, पाहूया लेट्सअप मराठीच्या विशेष सोपामधून। समन्यायी पाणी वाटप कायद्यात तरतूद काय? एकाच नदी खोऱ्यात बांधलेल्या धरणाच्या पाणी वाटपावरून वाद होऊ नये यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा 2005 मध्ये समन्यायी पाणी वाटपाची तरतूद केली। या कायद्यानुसार 2012 साली मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळात प्रथमच नगर व नाशिक मधून पाणी सोडण्यात आले होते। समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार प्रत्येक वर्षी 15 ऑक्टोबरला धरणातील पाण्याची टक्केवारी ठरवली जाते। या कायद्यातील मुख्य तरतूद खरीप पिकांसाठी पाणी वापर करून नगर व नाशिक मधली धरणं आणि जायकवाडीच्या धरणाच्या पाण्याची टक्केवारी सारखी झाली पाहिजे। जायकवाडीच्या पाण्याची टक्केवारी कमी असेल तर वरील धरणातून नदी पात्रातून पाणी सोडले जाते आणि 15 ते 31 ऑक्टोबर पर्यंत पाणी पातळी सारखी करायची असते। कोणत्या धरणातून किती पाणी सोडणार? नगर व नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून 8.5 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचं नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे। नगर जिल्ह्यातल्या मांडोहोळ आणि मुळा धरणातून 2.10 टीएमसी पाणी, तर भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर या धरणातून 3.36 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे। नाशिकमधील गंगापूर आणि दारणा धरणातून 2.5 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे। नगर जिल्ह्यातून सर्वाधिक पाणी सोडण्यात येणार आहे, त्यामुळे या भागातील आवर्तने कमी होतील। याचा फटका ऊस आणि फळबागांना बसू शकतो। त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध आहे। गोदावरी खोऱ्यात नेमकं पाणी किती? जायकवाडी धरणाच्या प्रकल्प अहवालानुसार उर्ध्व गोदावरी खोऱ्यात 215 टीएमसी पाणी उपलब्ध आहे। त्यापैकी 36 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी असेल, तर उरलेले पाणी 113 टीएमसी पाणी नगर नाशिक मधील धरणासाठी राहील। जायकवाडीच्या वरच्या धरणातील पाण्याला धक्का लागणार नाही असे एक निवेदन तत्कालीन सरकारने तयार केलं होतं, परंतु जायकवाडी धरण भरत नसल्याने जागतिक बँक आणि केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी किती उपलब्ध आहे याचा अभ्यास केला गेला। 2004 मध्ये या अभ्यासाचा अहवाल आला। त्यानुसार गोदावरी खोऱ्यात 157 टीएमसी पाणी असल्याचा अहवाल दिला गेला। त्यानंतर एका वर्षात समन्यायी पाणी वाटप कायदा आला। त्यानंतर नगर नाशिक मधील पाण्याचा संघर्ष आणखी तीव्र होत गेला। यातूनच मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक असा राजकीय संघर्ष सुरू झाला। संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना? याबाबत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत। जायकवाडीला देण्यात येणाऱ्या 36 टीएमसी पाण्याचा पुनर्अभ्यास करायला हवा। जायकवाडीची तूट शास्त्रीय पद्धतीने निश्चित झाली पाहिजे। उत्तर कोकणातील नारपार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवल्यास पाणी प्रश्न सुटणार आहे। 4 वर्षापूर्वी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती। त्या समितीच्या अहवालानुसार 89 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येईल अशी शिफारस करण्यात आली होती। त्यातील 7.4 टीएमसी पाणी प्रवाही वळण योजनेद्वारे, तर 15.5 टीएमसी पाणी प्रमुख उपसा वळण योजनेद्वारे असे एकूण 22.9 टीएमसी पाणी वळवण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते। देशभरात अनेक राज्यांचे आणि विभागांचे पाणी प्रश्न कोर्टात आणि सरकारी दरबारी लटकले आहेत। यातूनच उद्योगांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं। पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि स्थानिकांनी समजदारपणा घेतला तर यातून मार्ग निश्चित निघू शकतो। आजच्या विशेष सोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा।